स्वर्गीय श्यामा प्रसाद मुखर्जी के बलिदान दिन से लेकर जन्मदिन 23 जून से लेकर 6 जुलाई तक, 23 जून इनका बलिदान दिन और 6 जुलाई उनका जन्मदिन, इन 15 दिनों में श्यामा प्रसाद मुखर्जी ने अपने बहुत कम समय मिला जिंदगी का उन्हें उसमें जो विचार प्रवास किया, उस विचार प्रवास का सबको दर्शन हो, प्रदर्शनी के माध्यम से दर्शन हो। यह भारतीय जनता पार्टी के मुंबई यूनिट ने तय किया। मुंबई के अध्यक्ष माननीय मंगल प्रभा जी लोढ़ा जी और पवन त्रिपाठी जी ने उसको व्यवहार में लाया। ये प्रदर्शनी अब 15 दिन मुंबई के हर क्षेत्र में और देश के भी अलग अलग हिस्सों में ये प्रदर्शन या दिखाया जाएगा, एग्जीबिशन, और जिसके माध्यम से जो एक प्रवास उन्होंने किया, उस प्रवास का दर्शन सबको होगा। उसके लोकार्पण के कार्यक्रम में महाराष्ट्र के विपक्ष नेता माननीय देवेंद्र जी, अखिल भारतीय सह संगठन मंत्री भारतीय जनता पार्टी के वर्चुअली जुड़े हैं शिव प्रकाश जी, मुंबई के अध्यक्ष मंगल प्रभा जी, मुंबई के नेता महानगर पालिका चुनाव संचालन समिति के अध्यक्ष आशीष शिलार जी, सभी मान्यवर। हम सब ये जानते ही हैं कि किस प्रकार की पूरा जीवन में उन्होंने विचार के लिए काम किया। शुरू में कांग्रेस के साथ काम किया, सहमति नहीं हो पाई तो हिंदू महासभा में काम किया। बड़े विद्वान होने के बावजूद भी सारा समय उन्होंने जिंदगी का इस देश को कैसे आगे लेकर जाए, हिंदुत्व को कैसे बल मिले, इसके लिए काम किया। प्रमुख रूप से स्वतंत्रता के बाद मेंबर ऑफ पार्लियामेंट बने, 3 ही सदस्य जनसंघ की स्थापना के बाद हुए, फिर भी सारों को एकत्रित करके उनके नेता बने और सबसे महत्व की बात कश्मीर के लिए संघर्ष उन्होंने किया। और उस कश्मीर में 2 विधान, 2 प्रधान और 2 निशान नहीं चले गए, इस संघर्ष में ही उनका बलिदान हुआ। ये सारा एक दूसरे से आज 370 कलम रद्द होने के बाद, 35A रद्द होने के बाद हम सबको इसकी याद आती है कि जिन्होंने इस संघर्ष को शुरू किया, माननीय मोदी जी ने उस संघर्ष को एक दूसरे से यश तक पहुंचाया और आज कश्मीर पूरे भारत के साथ है। तो ऐसे स्वर्गीय श्यामा प्रसाद मुखर्जी को हम वंदन करते हैं और मंगल प्रभात लोढ़ा जी को भी बहुत अभिनंदन करते हैं कि उन्होंने एक बहुत मेहनत से, काफी फोटोग्राफ्स उसमें ऐसे है कि जो नॉर्मली दिखने के लिए नहीं मिलते, उनका सारों का संग्रह करके एक अच्छी प्रदर्शनी बनाई है। ज्यादा से ज्यादा स्थानों में ये जाए और सबको ये जो इतिहास है, प्रेरणादायी स्फूर्तिदायी इतिहास मालूम हो, ये मैं इच्छा व्यक्त करता हूँ। धन्यवाद। तो हमारे साथ दिल्ली से जुड़े हुए राष्ट्रीय सेवा संगठन मंत्री आदरणीय श्री शिव प्रकाश जी भाई साहब से निवेदन करता हूं कि कृपया आप हमें सभी को संबोधित करें। डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी की प्रदर्शनी के उद्घाटन के अवसर पर हमारे प्रदेश के अध्यक्ष दादा चंद्रकांत पाटिल, मुंबई के महानगर अध्यक्ष मंगल प्रभात लोढ़ा जी और महाराष्ट्र ने संपूर्ण देश के हमारे वरिष्ठ और लोकप्रिय नेता आदरणीय देवेंद्र फडणवीस जी, आशीष शेलार जी, पवन जी, महान शिक्षाविद डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी, प्रखर राष्ट्र नेता, लोकतंत्र के प्रखर उपासक और स्वतंत्रता के पश्चात देश की एकता और अखंडता के लिए प्रथम बलिदानी डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी के जीवन को प्रकट करने और के माध्यम से
हम डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी के जीवन को समाज के बीच में ले जाने का प्रयास कर रहे हैं। 370 हटने के पश्चात कश्मीर का उत्तरोत्तर कैसा विकास हो रहा है मोदी जी के नेतृत्व में, इस विषय को लेकर भी गोष्ठी आयोजित की है। आज के सुंदर प्रयास के लिए मैं अपनी ओर से मुंबई भाजपा को शुभकामनाएं देता हूं। सभी नेता हमारे वरिष्ठतम मंच पर हैं, वो सब भी जुड़े हैं। मैं अधिक समय न लेते हुए इस सुंदर प्रयास के लिए पुनः शुभकामनाएं देते हुए अपनी ओर से बात समाप्त कर रहा हूं। सभी को मेरा नमस्कार। धन्यवाद भाई साहब। अब आज के मुख्य अतिथि हम सभी के नेता आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस जी से निवेदन करता हूं कि आप हम सभी लोगों को मार्गदर्शन करें। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री आदरणीय श्री शिवप्रकाश जी, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढाजी, भाजपचे ज्येष्ठ नेते आशिष शेलारजी, मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठीजी, या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मान्य नागरिक, प्रेस मीडियातले आमच्या भगिनी आणि बंधूंनो, मी मंगलजींचं मनापासून अभिनंदन करतो की 23 जून बलिदान दिवसाच्या निमित्ताने एक प्रदर्शन त्यांनी तयार केलं आणि आज या प्रदर्शनीचं उद्घाटन झाल्यानंतर उद्यापासून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये हे प्रदर्शन लोकांपुढे त्या ठिकाणी ठेवण्यात येईल आणि डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जीवनातील विविध पैलू, विविध घटना या समाजासमोर आणण्याचा प्रयत्न या प्रदर्शनीच्या माध्यमातून केला जाणार आहे। जसं पूर्व वक्त्यांनी सांगितलं, श्यामा प्रसाद मुखर्जी एक थोर राष्ट्रभक्त होते, एक अत्यंत मेधावी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं। प्रचंड बुद्धिमत्ता आणि प्रखर राष्ट्रभक्ती याचं मिश्रण म्हणजे डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी होते। वयाच्या 35व्या वर्षी कोलकाता विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांची निवड झाली आणि त्यापूर्वी देखील एक अत्यंत हुशार, बुद्धिमान आणि मेधावी अशा प्रकारचे छात्र जीवनापासून तर प्राध्यापकीपर्यंत अशा विविध बाबी मध्ये त्यांची बुद्धिमत्ता आपल्याला पाहायला मिळाली। बंगालची असेंब्ली असेल किंवा भारताची संसद असेल, या प्रत्येक ठिकाणी त्यांनी केलेलं काम हे एक वेगळी छाप उमटवणारं होतं आणि विशेषतः प्रखर राष्ट्रभक्तीने ओतप्रोत अशा प्रकारचं होतं। खरं म्हणजे ते निवडून गेले त्यावेळेस संसदेमध्ये लोक कमी होते, विरोधी पक्षाचा नेता म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि त्याही वेळी त्यांनी तुष्टीकरणाच्या नीतीचा सातत्याने विरोध केला। नेहरूजींनी मंत्रिमंडळ केल्यानंतर काही लोकांना नेहरूजींनी मंत्रिमंडळामध्ये निमंत्रित केलं, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि तसेच डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी होते की ज्यांना देशाला तुमची आवश्यकता आहे, देश स्वतंत्र होतोय, अशा परिस्थितीमध्ये तुमच्यासारखी व्यक्ती माझ्या मंत्रिमंडळात पाहिजे आणि म्हणून नेहरूजींनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं। देशाचे उद्योग मंत्री म्हणून उद्योगाचा पायाभूत विकास हा त्यांनी केला आणि मोठे मोठे उद्योग
एरोनॉटिक्सचं क्षेत्र असेल किंवा वेगवेगळे क्षेत्र असतील, हे त्यांनी त्या काळामध्ये तयार केले. मात्र नेहरू लियाकत पॅक्ट जो झाला, हा करार हा तुष्टीकरणाचा करार आहे. यातनं विभाजनाचंच बीज बोललं जाईल आणि यातनं मोठ्या प्रमाणात द्वेषाची भावना तयार होईल. आणि म्हणून त्यांनी या कराराला विरोध केला. आणि त्याच वेळी ज्यावेळी अनुच्छेद 370 हा संविधानामध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला, त्याला कडाडून विरोध हा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी केला. आणि त्यांनी सांगितलं की देशाच्या दुसऱ्या विभाजनाचे बीज आपण 370 मुळे रोवतोय, आपण लियाकत पॅक्ट मुळे रोवतोय. आणि शेवटी याच मुद्द्यावर पंडित जवाहरलाल नेहरूंशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी विरोधी पक्षात राहणं स्वीकारलं. खरं म्हणजे त्यावेळी बंगालचं काय करायचं, विभाजित बंगालचं काय करायचं, अशा प्रकारचा मुद्दा सुरू होता. आणि मग एक प्रस्ताव असा आला की बंगाल एकत्रितपणे एक राष्ट्र बनलं पाहिजे. त्यावेळी त्याला कडाडून विरोध त्यांनी केला आणि त्यांनी सांगितलं की बंगाल किमान जो हिंदू बहुल आहे तो भारतातच राहायला पाहिजे. आणि मग ते असं म्हणाले की अशा प्रकारे जर आपण निर्णय करायला लागलो तर उद्या कोणीतरी वेगळा मद्रास मागेल, कोणीतरी वेगळा मुंबई मागेल, कोणीतरी वेगळं कानपूर मागेल. आणि त्यामुळे हे आम्हाला मंजूर नाही. आणि एक प्रचंड मोठं रान त्याच्यावर त्यांनी उठवलं. आणि त्यामुळे वेगळा बंगाल प्रांत, वेगळा देश करण्याच्या संदर्भात किंवा एक त्याला मान्यता देण्याच्या संदर्भात जो काही इंग्रजांचा डाव होता तो फसला आणि बंगाल हा भारतामध्ये राहिला. 370च्या विरुद्ध सातत्याने त्यांनी रान उठवलं. आणि त्यावेळीची परिस्थिती अशी होती की जेव्हा 370 कलम लागू झालं त्यावेळी त्या 370 कलमामुळे काश्मीरच्या राज्यपालांना राष्ट्रपती म्हटलं जायचं, काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्री म्हटलं जायचं. काश्मीरमध्ये काश्मीरचा झेंडा लागायचा, भारताचा झेंडा नाही लागायचा. आणि भारताचं संविधान हे काश्मीरमध्ये लागू नव्हतं. त्यांना मान्य तेच कायदे संविधानातले मान्य होतील आणि संपूर्ण संविधान लागू होणार नाही. आणि त्यावेळी काश्मीरमध्ये भारतातल्या कुठल्याही व्यक्तीला जायचं असेल तर विजा म्हणजे एक परमिट घ्यावं लागायचं आणि परमिट घेऊन काश्मीरमध्ये एंट्री असायची. त्याचा विरोध श्यामाप्रसाद मुखर्जींनी सुरू केला आणि त्यांनी नारा दिला, एक देश में दो विधान, दो प्रधान और दो निशान नहीं चलेंगे. दो विधान म्हणजे दोन कायदे किंवा दोन संविधान चालणार नाही. एका देशामध्ये दोन प्रधान म्हणजे दोन प्रधानमंत्री, दोन राष्ट्रपती असे दोन चालणार नाही. आणि दोन निशान म्हणजे दोन झेंडे, तिरंगा आमचा आणि काश्मीरचा वेगळा चालणार नाही. आणि काश्मीर माझं अविभाज्य अंग आहे आणि म्हणून काश्मीरमध्ये बिना विजा, बिना परमिट मी एंटर करेन अशा प्रकारचा ऐलान त्यांनी केलं. आणि अनेक लोकांना घेऊन सत्याग्रह करत ते त्या ठिकाणी निघाले. त्यावेळी तरुण असलेले, पत्रकार असलेले अटलजी त्यांच्या सोबत पूर्ण वेळ होते. आणि त्यांनी त्या पुलावरनं काश्मीरमध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, जाओ अटल, पूरे देश को बता दो कि श्यामा प्रसाद मुखर्जी ने बिना परमिट के कश्मीर में प्रवेश किया और इसके बाद कोई भी भारतीय परमिट लेकर कश्मीर में नहीं आएगा. ये भारत का अभिन्न अंग है. त्यांना अरेस्ट करण्यात आली, त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं आणि जेलमध्येच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्या मृत्यूचा ज्या वेळेस बातमी संपूर्ण देशात आली आणि त्यातनं देशामध्ये इतका प्रचंड असंतोष उभा राहिला
की त्या असंतोषाची दखल घेत पंडित जवाहरलाल नेहरूंना निर्णय करावा लागला आणि मग काश्मीरच्या निर्णयामध्ये बदल करून काश्मीरच्या राष्ट्रपतीला राज्यपाल म्हणणं सुरू झालं, पंतप्रधानाला मुख्यमंत्री म्हणणं सुरू झालं आणि काश्मीरच्या झेंड्यासोबत भारताचा झेंडाही लावता येईल अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी झाला. परंतु त्याकरता श्यामाप्रसाद मुखर्जींचं बलिदान हे मात्र त्या ठिकाणी झालं. आणि आज खरोखर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आनंद आहे, कारण तो दिवस आहे आणि 2019 साल आहे. तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते एकच नारा द्यायचे, जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है, कश्मीर हो या गुवाहाटी अपना देश अपनी माटी. हे नारे देत काश्मीर भारताचं अभिन्न अंग आहे अशा प्रकारे आम्ही इतके वर्ष नारे देत होतो. काश्मीरमधली ती स्थिती देखील आपण बघितली की ज्यावेळी काश्मीरमध्ये भारताचा तिरंगा झेंडा लाल चौकावर लावू देणार नाही असं आतंकवाद्यांनी सांगितलं आणि आमच्या त्या काळच्या नेत्यांनी ते मान्य केलं. 1985 सालापासून लाल चौकात तिरंगा लावणं बंद झालं आणि अक्षरशः काश्मीर तोडण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी पहिल्यांदा विद्यार्थी परिषदेने प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही आणि त्यानंतर मुरली मनोहर जोशीजींच्या नेतृत्वामध्ये काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा लावण्याचं एक अभियान तेव्हाचे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी ठरवलं आणि अतिशय चांगलं प्लॅनिंग करून आणि शेवटी इतक्या वर्षानंतर त्या ठिकाणी लाल चौकामध्ये भारताचा तिरंगा झेंडा त्यांनी लावून दाखवला आणि अनेक वर्षांनी पुन्हा एकदा काश्मीरमध्ये तिरंगा हा आपण त्या ठिकाणी फडकताना बघितला. पण त्यावरच ते थांबले नाही. ज्यावेळी अटलजींचं सरकार आलं, अटलजींना कोणीतरी उपहासातनं विचारलं की तुमचं 370 हटवण्याचं काय झालं. तेव्हा अटलजींनी सांगितलं होतं 370 हटेल, आज मी 22 पक्षाचं सरकार चालवतोय, त्यामुळे आज माझ्याजवळ बहुमत नाही आहे, पण ज्या दिवशी माझ्या पक्षाजवळ बहुमत असेल त्या दिवशी 370 हटवून काश्मीरचं 100% विलिनीकरण हे आम्ही भारतामध्ये त्या ठिकाणी करू. आणि माननीय मोदीजींना या ठिकाणी संपूर्ण बहुमत भारताच्या जनतेने दिलं आणि त्या बहुमताचा आदर करत जे बोलतो ते आम्ही करतो हे मोदीजींनी दाखवून दिलं आणि 370 अनुच्छेद हटवून काश्मीर भारताचं अभिन्न अंग आहे, ते भारतापेक्षा वेगळं नाही, भारताचं संविधान पूर्णपणे तिथे लागू असेल आणि भारताचा तिरंगा झेंडाच त्या ठिकाणी फडकवला जाईल हे माननीय मोदीजींनी करून दाखवलं. आणि म्हणून मला असं वाटतं की जे स्वप्न डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचं होतं ते पूर्ण करणारे आमचे नेते माननीय मोदीजी आहेत. आणि म्हणून हा जो थक्क करणारा प्रवास आहे, खरं म्हणजे मी या प्रवासातले केवळ 10% गोष्टी सांगितल्या आहेत, पण आपण या प्रदर्शनीमध्ये जर बघितलं तर इतकं तेजस्वी अशा प्रकारचे नेतृत्व होतं आणि भारतीय जनता जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. आजची भारतीय जनता पार्टी ही भारतीय जनसंघच आहे आणि त्या भारतीय जनसंघाचे आमचे पहिले अध्यक्ष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनावर आधारित अशा प्रकारचे प्रदर्शन 23 जून पासनं तर 5 जुलै पर्यंत या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये आम्ही नेणार आहोत. आणि हे प्रदर्शन तयार केल्याबद्दल मंगलजी आपलं आणि मुंबई भाजपचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आता हे लोकांच्या सेवेमध्ये आपण त्याचं लोकार्पण केलंय असं घोषित करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, आपका मूल्य मार्गदर्शन प्राप्त हुआ. अब मैं पूर्व मंत्री विधायक आदरणीय श्री आशीष शेलार जी से निवेदन करता हूं कि कृपया धन्यवाद ज्ञापन करें. आज के इस कार्यक्रम को बहुत ही कम समय में सुचारू रूप से नियोजन करके भारतीय जनता पार्टी के मुंबई के सभी कार्यकर्ताओं ने योगदान दिया. मैं उनका अभिनंदन करता हूं, धन्यवाद व्यक्त करता हूं. विशेष रूप से इस कार्यक्रम के लिए हमारे अखिल भारतीय
सह संगठन मंत्री वो भी यहाँ पर उपस्थित रहे, उनका भी मैं बहुत धन्यवाद व्यक्त करता हूँ। हमारे विपक्ष के नेता माननीय देवेंद्र जी, माननीय प्रदेश के अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल जी, इनका भी बहुत धन्यवाद व्यक्त करता हूँ। और यहाँ पर उपस्थित सभी हमारे मीडिया के मित्र और सभी उपस्थित विधायकों का भी मैं धन्यवाद व्यक्त करता हूँ। कार्यक्रम समाप्त हुआ। बस 2 मिनिटात आपण आलो तर त्यांना नाराज नाही करू शकत आपण. सर, विधान परिषद निवडणुकीला उभे काही तास उरलेले आहे, मात्र आता महाविकास आघाडीकडून एक मोठी बातमी येते ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये मतभेद पाहायला मिळाले. बघा, बातम्या अनेक येत असतात, त्या बातम्यांच्या मागचे हेतू काय आहेत हे आपल्याला समजून घ्यावे लागतात. त्यामुळे कोणाच्याही अंतर्गत बातम्यांच्या संदर्भात मी या ठिकाणी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. रवी राणा यांना आता मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे आणि रवी राणांचं असं म्हणणं आहे की विधान परिषदेच्या निवडणुकीचा हक्क बजावता येऊ नये म्हणून मला अशा पद्धतीने असाच प्रयत्न हा दिसतो आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपची मतं कमी करण्याकरता रवी राणांना त्या ठिकाणी नोटीस देऊन त्यांना अरेस्ट करता येईल का प्रयत्न आहे, पण हे करता येणार नाही. सर, अजित पवारांनी काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठक घेतली, त्यामुळे शिवसेनेमध्ये अनरेस्ट वाढलेला आहे, याबद्दल काय सांगतो? असं आहे की तिन्ही पक्षांमध्ये अनरेस्ट आहेच, कोणाचाही कोणावर विश्वास नाही आहे. आणि आपण सगळ्यांनीच न्यूज चालवल्या ते मी बघितल्या की तिन्ही पक्ष एकमेकाचे मतं फोडण्याकरता एकमेकाच्या आमदारांना फोन करतायत, प्रयत्न करतायत आणि टोकाचे प्रयत्न देखील चाललेले आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपला निवडून येईल याकरता सगळ्यांचे प्रयत्न आहेत, ते साहजिक आहे. आणि त्यामुळे कुठेतरी हा समन्वयाचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय. महाविकास आघाडीला ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेस महाविकास आघाडीचे सर्व आमदार एका हॉटेलमध्ये आले होते, पण यावेळेस परवा निवडणूक होणार आहे, याबाबतची स्ट्रॅटेजी महाविकास आघाडीकडे दिसते. मात्र काय वाटतंय? नाही, या संदर्भात आता मी काही बोलायचं कारण नाही आहे. ते त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी एका हॉटेलमध्ये ठेवावे, 3 हॉटेलमध्ये ठेवावे किंवा घरी ठेवावे, हा त्यांचा प्रश्न आहे. आमच्या पुरतं आमचा प्रयत्न आहे की आमचा 5वा कॅन्डिडेट निवडून आला पाहिजे. त्याकरता जी काही जमवाजमव करायची आहे, मी आधी देखील सांगितलं की शेवटी जो एक असंतोष आहे त्या असंतोषाला वाट मिळाली पाहिजे याकरता आम्ही 5वा उमेदवार उभा केला. आणि मला असा विश्वास आहे की हा असंतोष आमच्या 5व्या उमेदवाराला निश्चित त्या ठिकाणी विजयी करेल. मी असं बिलकुल म्हणत नाही की निवडणूक सोपी आहे, पण एवढंच सांगतो की संभव आहे, असंभव नाही. सर, बोरिवलीमध्ये एका विकास कामाच्या उद्घाटनावरून शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आले. भाजपच्या काही कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचं देखील समजलं. आता माझ्याकडे याची माहिती नाहीये, पण आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली असेल तर आम्ही सोडणार नाही. क्या विधान परिषद चुनाव में भी चमत्कार देखने मिलेगा, क्योंकि विधायकों के पास ये मौका है, जिस तरह से उनके काम नहीं हुए, उनको सीएम अवेलेबल नहीं रहे और कोरोना से लेकर जो भी तमाम दिक्कतें आई, तब मुख्यमंत्री या सरकार साथ में नहीं रही. देखिए, चमत्कार के ऊपर तो हम लोग विश्वास नहीं रखते, लेकिन हमने 5वां उम्मीदवार खड़ा किया है और हमको ऐसा लगता है कि आपने जिस असंतोष की बात की उसके बारे में हमको भी जानकारी है, उसका इको हमारे तक भी पहुंचता है और यही असंतोष हमारे 5वें उम्मीदवार को जिता सकता है. इसलिए मैं आज के मौके पर इतना ही कहूंगा, लड़ाई ये आसान नहीं है लेकिन असंभव भी नहीं है. लेकिन देवेंद्र जी, जिस तरीके से राज्यसभा चुनाव हारने के बाद महाविकास आघाड़ी में अपने कैंडिडेट को जिताने के लिए आपस में फोन करके और विधायकों को एक दूसरे की तरफ लाने की कोशिश, देखिए ये सहज है, क्योंकि कोई भी पार्टी ये चाहती है कि अपना उम्मीदवार जीते. ये राजनीति में दूसरे का उम्मीदवार जिताने के लिए कोई बहुत अपने उम्मीदवार को धोखे में डालकर प्रयास नहीं करता. और महाविकास आघाड़ी के ये ध्यान में आया है, तीनों पक्षों के ध्यान में आया है
कि बीजेपी ने 5 उम्मीदवार खड़ा किया है तो कोई ना कोई गणित के आधार पर उन्होंने खड़ा किया है, तो उस गणित की गाज किस पर गिरेगी ये तीनों नहीं जानते। इसलिए तीनों ये प्रयास कर रहे हैं कि अपने अपने उम्मीदवारों को सिक्योर करें और उनको सिक्योर करने के चक्कर में एक दूसरे के वोटों को तोड़ने का प्रयास ये तीनों लोग कर रहे हैं। लेकिन रवि राणा के घर पर जिस तरीके से पुलिस गई, रवि राणा के घर पर जिस तरीके से पुलिस गई, क्या आपके उम्मीदवार आपके वोटर्स को कम करने की कोशिश? देखिए, बिल्कुल साफ दिखाई पड़ता है जिस प्रकार से रवि राणा के घर पर पुलिस भेजी गई, वो डरा धमका कर उनको अरेस्ट कर कर वो वोट नहीं दे पाए, इस प्रकार का प्रयास चल रहा है, तो हम भी उसके लिए तैयार है। देखिए, हमको पता है सरकारी तंत्र का दुरुपयोग करते हुए इस चुनाव को जीतने का पूरा प्रयास ये महाविकास आघाडी करेगी, हम भी तैयार है। सर, अग्निवीर योजना ज्या पद्धतीनं कृषी कायदे मागे घेतले तशीच मागे घ्यावी लागेल असं राहुल गांधी यांनी ट्विट केलेलं आहे। राहुल गांधी खूप ट्विट करत असतात आणि दिवसभरामध्ये ते स्वतःच्या ट्विटला देखील खोटं ठरवतील असे ट्विट्स करत असतात। त्याच्यामुळे त्यांच्या ट्विटवर वगैरे कुठली योजना मागेही होत नाही आणि त्यांच्या ट्विटला फार महत्व देण्याचंही कारण नाही। जयंत पाटलांनी उस्मानाबादमध्ये असं स्टेटमेंट केलेलं आहे, जयंत पाटलांनी उस्मानाबादमध्ये असं स्टेटमेंट केलेलं आहे की जर आमचे मित्र पक्षामधील कोणी जर राष्ट्रवादीमध्ये येत असेल तर आम्ही नाही म्हणून सांगतो, मात्र भाजपाशी जर कोणी येणार असतील तर आम्ही त्याला एक्सप्रेसवे तयार करून ठेवलेला आहे, आम्ही वाट पाहतोय कोणी येते। त्यांचा एक्सप्रेसवे रिकामाच आहे, त्याच्यावर कोणीच यायला तयार नाहीये, त्याच्यावर गवत उगवलंय। निवडणुकीमध्ये अपक्षांची 10 मतं मिळवण्यात तुम्हाला यश आलं होतं, त्यानंतर आज नाना पटोले यांनी एक आरोप केलाय की अपक्षांना भाजपचे नेते फोन करतायत की कुठेतरी ईडीच्या धमकी दिली जाते असं। नाना पटोले असं गमतीदार मधून मधून बोलत असतात, ते आपण ऐकून त्याची मजा घ्यायची असते। अग्निवीर को लेकर जिस तरीके से कांग्रेस के तमाम सारे लोग जिला निहाय प्रदर्शन शुरू कर रहे हैं और कहा जा रहा है कि फिर से हम प्रदर्शन करेंगे, रास्ते पर उतरेंगे। देश हित में अग्निपथ की योजना तैयार की है, देश का युवा सही मार्ग पर जाए, उसके मन में देश के प्रति एक जज्बा तैयार हो और एक अनुशासन उसमें तैयार हो, और उनमें से जिन युवाओं को करियर के रूप में सैन्य में भर्ती होना है वो करियर के रूप में भर्ती हो, जिनको लगता है कि मेरे जीवन के चंद साल मैं राष्ट्र के प्रति अर्पण करना चाहता हूं वो अर्पण कर पाए, इस प्रकार की ये योजना है। जरूर इसमें शुरुआत में कुछ लोगों के मन में कंफ्यूजन भी था या एक जेन्युइन उनकी डिमांड भी थी कि 2 साल भर्ती नहीं हो पाई तो हम एज बार हो गए, तो कम से कम जो लोग कोरोना के समय एलिजिबल थे उनको मौका मिलना चाहिए। तुरंत प्रधानमंत्री जी ने निर्णय लिया और 23 तक उस एज बार को बढ़ाया, एज लिमिट को बढ़ाया। तो मुझे लगता है अब कांग्रेस इसका पॉलिटिकल विरोध कर रही है और इस प्रकार से इस स्कीम का पॉलिटिकल विरोध करना ये देश हित में नहीं है। मैं इतना ही कांग्रेस को कहना चाहता हूँ। सर, काल काँग्रेसचं आंदोलन मुंबईतलं योजना आहे, पण काही रिटायर्ड आर्मी ऑफिसर्स त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करतायत की यामुळे आर्मी इन्स्टिट्यूशन म्हणून डिस्ट्रॉय होईल आणि मिलिटरायझेशन ऑफ सोसायटी होईल, याबद्दल तुम्ही काय सांगता? असं आहे की फार फेस्ट आहे ही योजना। तयार कोणी केली? ही तर काही पंतप्रधानांनी तयार केलेली योजना नाही आहे, ही आर्मीनीच तयार केली आहे, सर्व्हिंग ऑफिसर्सनीच तयार केलेली आहे। आणि या संदर्भातली जर आपण बघितलं कारगिलचा जो रिपोर्ट आहे, या कारगिलच्या रिपोर्टमध्ये अशा प्रकारे आपण व्यवस्था उभी केली पाहिजे असं त्या काळात देखील सांगितलं होतं आणि सातत्याने आपल्या आर्मीमध्ये ही व्यवस्था कशी उभी करायची या संदर्भातलं मंथन चाललं होतं आणि त्याच्या आधारावर ही उभी केली आहे। त्यामुळे जर सर्व्हिंग ऑफिसर्सने एखादी योजना तयार केली असेल आणि ती देशाने मान्य केली असेल तर काही रिटायर्ड ऑफिसर्सचा त्याला विरोध असू शकतो, त्याला काही अडचण नाहीये, पण ही देश हितामध्ये आहे आणि म्हणून विरोध करणारे बोटावर मोजण्या इतके आहेत, सपोर्ट करणारे ढिगभर आहेत। सर, शेवटचा प्रश्न, कालचं काँग्रेसचं मुंबईतलं आंदोलन फसलं गेलं, त्यानंतर मात्र एक किन्नरांचं आंदोलन काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांकडून आयोजित करण्यात आलं, भाजपाच्या कार्यालयावरती हा मोर्चा काढला। हा जर असाच पायंडा सुरू राहिला तर येत्या काळात काय भीती वाटते? असं आहे की किन्नरांचा आम्ही सन्मान करतो, त्यांना काही या राजकारणाशी घेणं देणं नाहीये।
अलीकडच्या काळामध्ये काँग्रेसकडे ही अवस्था आहे की आउटसोर्स करून देखील ते आंदोलन करू शकत नाही, म्हणून त्यांना किन्नरांचा त्या ठिकाणी वापर करावा लागतो. तो त्यांनी केला, अतिशय चुकीचा पायंडा आहे. आणि मला असं वाटतं की पुढच्या वेळेस त्यांना किन्नर देखील मिळणार नाही. सर, ज्यांना आंदोलनासाठी आणलं होतं त्यांना आपण आंदोलन का करतो हे देखील माहित नव्हतं. ते राज्य सरकार विरोधात हे करत होते. तेच मी आपल्याला सांगितलं की म्हणून तर मी म्हटलं आम्ही त्यांचा सन्मान करतो, कारण त्यांना आउटसोर्स करण्याचा यांनी प्रयत्न केला आणि अक्षरशः तोंडावर पडली काँग्रेस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.